हॅलो. हॅलो. हा भाऊ बोला. मिस्त्री असतात किशोर भाऊ शेजवळचे मित्र. हा हा बोला 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 भाऊ बोला ना. कधी अडी अडचणीमध्ये फोन करा, आम्ही तुमच्या पाठीमागे कधी उभे आहे. तुम्ही आमच्या फायद्यासाठी उभे आहे, आम्ही तसं तुमच्या फायद्यासाठी कधी आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहे बरं का. बर 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 धन्यवाद भाऊ धन्यवाद. हो हो धन्यवाद. हा कस लय भारी काय बातमी दिली बरं का. बर हा? बर बर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय हा म्हणतात? लय एकदम नंबर एक बढिया. माझी स्वतःची चांगली. आम्ही 350ला घेतला, झकमारी केली 8 दिवसापूर्वी हा बरं काय. बर. आणि आज 266ला ऐकू लागला असणार. तुमच्या बातमीमुळे इफेक्ट झाला बरं का. ओके भाऊ धन्यवाद भाऊ. अशीच खोलून मला व्यापारी यायची. शेतकऱ्याच्या पाठीमागे कधी उभा राहा. बर बर नाही नाही शेतकऱ्याची लूट होत तुम्ही असन तर त्या ठिकाणी उभं राहणं हा माझं कर्तव्य आहे ना नाही का. तुम्ही हे बघा, व्यापाऱ्याचा जर फायदा होत असेल बरं का, हो शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर व्यापाऱ्यामागे उभा राहा. आणि व्यापाऱ्याचा जर फायदा होत असेल, शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर कोणाच्या मागे उभा राहा. आम्ही तुमच्या कधी पाठीमागे उभा आहे. ओके ओके धन्यवाद दादा. हे हलकट लोक आहे ना का हो, 400 रुपयाला युरिया का मागच्या 15 वाड्यामध्ये 3 वारामध्ये. अरे बापरे नाही त्यावेळेस कधी मग शेतकऱ्यांनी मला सांगितलं असतं ना तर आपण नक्कीच संबंधित विभागाशी संपर्क साधला असता. मी बोललो होतो लक्ष्मण सोळंकेला याविषयी. लक्ष्मण सोळंके माझा जवळचा मित्र आहे, कोलते पिंपळगावचा बरं काय. असं असं असं. हा पण असं काही एवढी जास्त काही प्रतिक्रिया दिली नाही. रामेश्वर पारवेचा मामभाऊ फैभाऊ ते असं दोघ आहे जण का बरं बर काय. बर बर बर. हा पण त्यानं काही दिली नाही अशी प्रतिक्रिया. काय काही नाही, असं वाऱ्याच्या भाऱ्यावर द्यायचं नाही ना काही बी. तुम्ही बरोबर. पत्रकार आहे बरं काय. हो हो हो. तुम्ही जनतेचा आवाज आहे. तुम्ही जनतेचा आवाज उठवला तर कोणती जनता तुमच्या पाठीमागे उभी राहणार आहे. कोणती. नक्कीच नक्कीच. तुम्ही ऐक जर चुकीचं जर जर आता शेतकऱ्यांना या बाबतीत काही अडचण आली तर माझा नंबर पब्लिश केलेलाच मी. तर याच्यावरती संपर्क साधा आणि मी त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहीन शेतकरी पुत्र म्हणून बरं का. बिनधास्त हो. कधी फोन करायला मी तुम्हाला. तुम्ही पाठीमागे उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू. काही बर अडचण नाही. आता व्यवस्थित भेटतंय ना ठीक आहे. सगळ्यांना खत? नाही आज 266 मार्केट आहे असणार. आजचं इफेक्ट ओके ओके ओके. मी शेतामध्ये आहे, पण मला रामेश्वर पारवेचा फोन आला म्हणे मी तरी हा हा तुम्ही बातमी दिल्यामुळे आज तुम्हाला किती युरिया घ्यायचा म्हणे. 266 रुपयाला युरिया म्हणजे रामेश्वर पारवे बोलगाव. हा 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 बर बर बर. तर म्हणलं मी घेतला. म्हणलं सध्या 350ला झकमारी केली. म्हणलं मी जाऊ दे, कारण बर बाकीच्या आपल्या शेतकरी बांधवाचा फायदा होतोय. चांगली गोष्ट आहे. बरोबर. बरं त्या 350 रुपयाला जे विर्याची गोणी देत होती त्यासोबत दुसऱ्या पण खताच्या गोण्या घ्या म्हणत होते का? नाही काही नाही दिलं. फक्त मला बिल जास्त केलं. असं मला असं. माझ्या अकाउंटला आहे ना बिल ज्यादा केलं. 10 मला 7 बॅग घेतल्या मी. हा आणि XYZ दुकानदारानं 10 बॅग केल्या माझ्या अकाउंटला. 10 बॅग. असं असं असं. ओके ओके. आपण नाही पित. आपण वाजपेयीच्या समजा मंत्रिमंडळामधला हा हा जॉर्ज फर्नांडिस समजा. बाळासाहेब ठाकरे कसे म्हणत होते, बरोबर. साला तो काही बोलून जातो, मला लागतं हा काही हा. बोलून जातोय तू. ओके 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 काही हरकत नाही. चालेल ठीक चालेल.